प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे? ऑप्शन ए तमिळ, ऑप्शन बी मराठी, ऑप्शन सी संस्कृत, ऑप्शन डी हिंदी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मराठी. प्रश्न दुसरा, महाराष्ट्राची मराठी राज्यभाषा किती जुनी आहे? ऑप्शन ए 2000 वर्ष, ऑप्शन बी 500 वर्ष, ऑप्शन सी 1000 वर्ष, ऑप्शन डी 2500 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 2500 वर्ष. मराठी भाषेचा उल्लेख कोणत्या जुन्या शिलालेखात आहे? ऑप्शन ए नाणेघाट शिलालेख, ऑप्शन बी अक्षी शिलालेख, ऑप्शन सी हत्तीगुफा शिलालेख, ऑप्शन डी कोंढाणे शिलालेख. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाणेघाट शिलालेख. प्रश्न चौथा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? ऑप्शन ए 10 जानेवारी 2024, ऑप्शन बी 14 मे 2024, ऑप्शन सी 3 सप्टेंबर 2024, ऑप्शन डी 3 ऑक्टोबर 2024. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 3 ऑक्टोबर 2024. प्रश्न पाचवा, मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 एप्रिल, ऑप्शन बी 4 मार्च, ऑप्शन सी 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 26 जून. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 27 फेब्रुवारी. प्रश्न सहावा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1 मे 1960, ऑप्शन बी 1 मे 1970, ऑप्शन सी 1 मे 1965, ऑप्शन डी 1 मे 1950. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1 मे 1960. प्रश्न सातवा, भागवत गीतेला मराठीमध्ये अनुवाद कोणी केली? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, ऑप्शन बी संत एकनाथ, ऑप्शन सी संत जनाबाई, ऑप्शन डी संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर. प्रश्न आठवा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन ए 48, ऑप्शन बी 52, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 41. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 41. प्रश्न नववा, संत रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए भावार्थ रामायण, ऑप्शन बी भागवत, ऑप्शन सी रुक्मिणी स्वयंवर, ऑप्शन डी दासबोध. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दासबोध. प्रश्न 10वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात कोणत्या भाषेचा वापर सुरू केला? ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी मराठी, ऑप्शन डी फारसी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठी. प्रश्न 11वा, महाराष्ट्र राज्याचा राज्यगीत कोणता आहे? ऑप्शन ए जनगण मन, ऑप्शन बी जय जय महाराष्ट्र माझा, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न 12वा, मराठी भाषेतील पहिले कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए ज्ञानेश्वर, ऑप्शन बी मुकुंदराज, ऑप्शन सी नामदेव, ऑप्शन डी तुकाराम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुकुंदराज. प्रश्न 13वा, मराठी भाषेतील पोवाडा हा कोणत्या प्रकारचा साहित्य प्रकार आहे? ऑप्शन ए नाटक, ऑप्शन बी लावणी, ऑप्शन सी कविता, ऑप्शन डी कथा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कविता. प्रश्न 14वा, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? ऑप्शन ए देवनागरी, ऑप्शन बी फारसी,
ऑप्शन सी इंग्रजी, ऑप्शन डी रोमन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए देवनागरी. प्रश्न 15वा. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन ए विवेक सिंधू, ऑप्शन बी ज्ञानेश्वरी, ऑप्शन सी लीलाचरित्र, ऑप्शन डी गीता. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तेही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.